आणि शिंदेंच्या शिवसेनेची उमेदवार यादी थोड्याच वेळात जाहीर होणार आहे आणि या यादीमध्ये किती जणांची ही यादी असेल? यादी जाहीर झालेली आहे। शिंदेंच्या शिवसेनेची पहिली यादी जाहीर आली आहे। मावळमधून श्रीरंग बारणेंना उमेदवारी देण्यात आली आहे। रामटेकमधून राजू पारवे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। हातकणंगलेमधून धैर्यशील माने जे विद्यमान खासदार आहेत तिथले त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे। उत्तर मध्य मुंबईमधून राहुल शेवाळे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। त्यांच्यासमोर ठाकरेंच्या अनिल देसाईंचं आव्हान असेल। मावळमधून श्रीरंग बारणेंना उमेदवारी देण्यात आलेली आहे। रामटेकमधून राजू पारवे, रामटेकमधून त्यांच्या विरोधात रश्मी बर्वे होत्या, मात्र त्यांच्या जात प्रमाणपत्राचा प्रॉब्लेम झालेला आहे, त्यामुळे त्यांचे पती हे राजू पारवेंच्या विरोधात असतील। कोल्हापुरातून संजय मंडलिक यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। त्यांच्यासमोर शाहू छत्रपती यांचं तगडं आव्हान असणार आहे। शिर्डीमधून सदाशिव लोखंडे यांनी आपली उमेदवारी राखलेली आहे। सदाशिव लोखंडे यांच्याबद्दल खरं तर अंतर्गत नाराजी शिवसैनिकांमध्येच होती, त्यामुळे त्यांचं तिकीट कापलं जाईल की काय अशी शक्यता होती, मात्र त्यांना पुन्हा एकदा तिकीट देण्यात आलं आहे। शिर्डीची जागा ही खरं तर मनसेच्या वाट्याला जाईल अशीही चर्चा होती। रिपाई सुद्धा रामदास आठवले गट या जागेसाठी आग्रही होता, मात्र अखेरीस ती शिंदेंच्या पारड्यात पडलेली आहे आणि या ठिकाणी सदाशिव लोखंडे यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर झाली आहे। धैर्यशील माने यांनी सुद्धा आपलं तिकीट राखलेलं आहे। त्यांच्या समोर रिंगणात राजू शेट्टी उतरणार आहेत हे जवळपास निश्चित आहे। अर्थात राजू शेट्टी आणि महाविकास आघाडी एकत्र येतात का हे बघायला लागेल।